नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी 28 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज पीसचं कटिंग दाखवणार आहे। अगदी 5 ते 7 मिनिटात दाखवणार आहे। खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे, तरी मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघू शकता, मी इथे ब्लाऊजचा पीस घेतलेला आहे आणि फोल्डेड साईड माझ्या साईडने आहे आणि खुली साईड समोरच्या साईडने आहे। तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच। 1 इंच एक्स्ट्रा घेतला शिलाईसाठी आणि छाती आहे 9 इंच आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला आणि कमर आहे 8 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतला। तर हा भाग पाठीमागलचा आहे। सर्वात आधी पाठीमागलच्या भागाची कटिंग करत आहे मी। गळा आहे 2.5 इंच, शोल्डर आहे 3 इंच आणि मुंडा आहे 5.5 इंच। तर मंडळी, खूप सोपी पद्धत आहे। एकदा अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कटिंग करून बघा, तुम्हालाही नक्की जमेल। नवीन शिकणाऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल। तर बघू शकता, आणि पाठीमागील गळ्याची उंची आहे 9.5 इंच आणि डीप नेक प्रमाणे आहे, तर त्यासाठी खालच्या साईडने 3 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच। तर बघू शकता, तर हा गळा पानगळा आहे। बघू शकता, तर मी आता कटिंग करून घेते। आता समोरच्या साईडची कटिंग करत आहे। आपल्याला जशास तशी मार्किंग करून घ्यायचं आहे। सर्वात आधी मी जशास तशी मार्किंग करून घेतलेली आहे। तर बघू शकता, तर खालच्या साईडने 1/2 इंच आणि समोरच्या साईडने 1/2 इंच एक्स्ट्रा करून घ्यायचा हुक आणि लूकच्या पट्टीसाठी। तर बघू शकता, गळा आहे 2.5 इंच आणि उंची आहे 6 इंच आणि 1/2 इंच समोरच्या मुंड्याचा आकार। तर बघू शकता, इथे माझी कटिंग झालेली आहे। तर आता प्रिन्सेस कटचं टक्स वर्ड टाकून घेणार आहे। बघू शकता, खालच्या साईडने 3.5 इंच आणि 4 इंचावरती असं हाईट त्याची आणि 4.5 इंच आणि मुंड्यापासून 6 इंच। आता आपल्याला आकार द्यायचा आहे प्रिन्स कटचा। बघू शकता, आकार दिलेले आहे। ह्या साईडने 1 इंच
आणि ह्या साईडने 1 इंच. आता कट करून घ्यायचं. तर बघू शकता कट झालेला आहे. तर आता बाहीची कटिंग करून दाखवते तुम्हाला मी. फोल्डेड साईड आहे. बाही उंची आहे 4 इंच आणि मुंडा आहे 9.5 इंच. मुंडा खोली आहे 2 इंच आणि दंडगेर आहे 7 इंच, 1 इंच एक्स्ट्रा. बाहीचा आकार दिलेली आहे. समोरील मुंड्याचा आकार. तर बघू शकता माझं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग झालेले आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात. खूप सोपी पद्धत आहे. तरी एकदा नक्की ट्राय करा.